102.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळेचा सस्नेह नमस्कार. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शननं त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात कुक्कुटपालन याविषयी सुलोचना गजानन पांढरे, मुक्काम बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण मुक्काम पोस्ट बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ येथील महिला सुलोचना गजानन पांढरे ज्या कुक्कुटपालन करतात यांच्याशी बातचीत करणार आहोत. आणि मंडळी, त्यांच्याचकडनं आज आपण जाणून घेऊयात की त्या कुक्कुटपालन कशा प्रकारे करतात याविषयी. तर सुरुवातीला सुलोचनाताई, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार ताई. ताई, मला सांगा की कुक्कुटपालन गेली किती वर्ष झाले तुम्ही करत आहात? 3 वर्ष झाले ताई कुक्कुटपालन. अच्छा, 3 वर्ष. मग त्याआधी काय करायचं? त्याआधी शेती करायची ताई. अच्छा, तुमच्याकडे शेती आहे? शेती आहे माझ्याकडे. किती आहे? 4 एकर. अच्छा, 4 एकर शेती आहे. मग तुम्ही शेती आता नाही करत का? करते ताई, शेती करून हा व्यवसाय करते. अच्छा, 3 वर्ष झाले म्हणायचे तुम्ही करता. हो. कोणत्या कोंबड्या आहे तुमच्याकडे? आमच्या गावरान कोंबडी. अच्छा, म्हणजे तुमच्या घरच्याच होत्या का त्या, की कुठून आणल्या होत्या? नाही, घरच्याच होत्या आमच्या पहिल्या. हां. ते मग आता वाढत वाढत गेल्या. आता किती आहेत? आता 10 एक कोंबडी आहे माझ्याकडे. अच्छा, तरी मग तुम्ही शेड वगैरे बांधले त्यासाठी? छोटा खोरडं तयार केलेलं आहे. हं. त्या खोरड्यातनी आहेत माझ्या. अच्छा, 10 10 कोंबड्या आहे. आहेत. आणखी वाढवायचंय का तुम्हाला? हो, वाढवायचं आहे ताई. अच्छा, मला सांगा की आता हा कुक्कुटपालनच हा व्यवसाय करावा हे कसं काय बरं सुचलं? ताई, कुक्कुटपालन असा हा व्यवसाय आहे की याच्यातनी जास्ती खर्च लागत नाही. बर. ते कसं असते, खर्च याच्यामध्ये कमी, शेतकरी असल्यामुळे त्याच्यामध्ये खर्च कमी लागतो. आपल्याकडे पैसे नसते जास्ती. त्याच्यामुळे हा माझा निर्णय आपण जास्ती वाढवावं, त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला ताई. म्हणजे कुक्कुटपालन करायचं? कुक्कुटपालन करायचं. अच्छा, म्हणजे सुरुवातीला 2 होत्या, मग आता तुमच्या जास्त झाल्या कोंबड्या? झाल्या. पहिल्या 2 होत्या, 4 झाल्या, 6 झाल्या, अशा 10 आहे माझ्याकडे कोंबड्या ताई. अच्छा, मग ह्या कोंबड्या आता मोठ्या झाल्यानंतर कुठे जाऊन विकता तुम्ही, की तुमच्या घरीच येतं कस्टमर? कस्टमर माझ्या घरी येतात. अच्छा, म्हणजे तुम्ही याची पब्लिसिटी किंवा मग प्रसिद्धी कशी काय केली? माझी ते कसे झाले ताई का बा आपण जास्ती बनवावं त्याला. बा अंडी घालायची, जास्ती बनवायचं. बा गटातून बायका जे असतात, गरीब जे बायका असतात, त्यांना बा सांगायचं बा मी पण करते, तुम्ही पण करा. बर. असं सांगायसाठी मी हे व्यवसाय करत आहे ताई. अच्छा, मग ह्या कुठे मग घरीच तुमच्या ग्राहक येतात? हो, घरीच माझ्या ग्राहक येतात आणि घरूनच घेऊन जातात? अंडी पण घेऊन जातात? अंडी पण घेऊन जातात. अच्छा, अंडी तर गावरानी अंडी म्हटलं तर खूप महाग असते. 20-25 रुपयाला अंडी. अच्छा, आहे ताई. अच्छा, कोंबड्यांचं कसं असतं की त्याला खूप उष्णता लागते, मग तुम्ही हे कसं काय केलं? उष्णता खूप लागते ताई. ते कसं तरी असं आम्ही बनवतो ते खोरड्यात, थंड गारवा, असं स्वच्छता त्याची चांगली करून, पुन्हा काय त्याला थंडावा, कांदी, गोबी, आपली फळभाजी त्याच्यात टाकून गारवा त्याचा असा तयार केलेला आहे. म्हणजे खुराड्याच्या वर की खाली?
खाली खायला त्याला खुराड्याच्या वरतं टाकायचं थोडंसं गारवा गवत हं. किंवा अशी ती काही असलं तर गवताचं असं टाकू शकतो आपण अच्छा. त्याच्यात. आणि मग त्याला प्रकाश पाहिजे असते, असं लाईट पाहिजे असते, मग त्याची व्यवस्था कशी केली? प्रकाश लाईट तो अशा राहतात ना खुराड्याच्या बाहेर जाताना हं, हं. उजड असते ना त्याच्यावर असं बांबूवर बसतात ते, अच्छा, म्हणजे ती पण व्यवस्था केली आहे ती तुम्ही? पण व्यवस्था केलेली आहे ताई. बरं. असं आम्ही असं बाहेर जाताना बघतो की काही लोक म्हणतात की कुक्कुट पालन करताना त्याचा खूप असा घाण वास येतो ते म्हणते. स्वच्छता करायला लागते ना ताई. मग रोज उठायचं, त्याची झाडझूड करायची, त्याची घाण स्वच्छ करून असे हे करायचे त्यांचं. अच्छा. मग हे जे खुराड आहे तुमचं हो. कोंबड्यांचं, हे घराच्या जवळ आहे की शेतातच आहे? नाही घराच्या जवळच आहे आमच्या. बरं. घरातच मग त्याचा आहे. त्रास काहीच नाही तुम्हाला? नाही. वास वगैरे काहीच वास येत नाही? वगैरे मी स्वच्छता स्वतः मी करते ताई. अच्छा, हे सगळं तुम्ही करता? हो. अच्छा. स्वतः मीच करते. स्वच्छ रोज उठती, हं. रोज स्वच्छता करते. अच्छा. दिनचर्या सांगा ना, सकाळपासून संध्याकाळपर्यंतची या कुक्कुटपालन व्यवसायामध्ये तुमची. मी दिवसभर नाही करत ताई. हं. मी सकाळपासून 2 घंटे करते. बरं. सकाळी हो. कसं कसं काय काय करता? पहिले उठती, ते ना सोडती, हं. ते घाण त्यांची साफ करते, हं. पुन्हा त्यांना खाद्य टाकते, कांदे कापून टाकते, हं. फळभाज्या, टोमॅटो. फळभाज्या पण खातात का ते? हो, फळभाज्या सुद्धा खातात तो. अच्छा अच्छा. पण ते कांदे किडे, म्हणजे कुठं- तिखट असते, मग ते अशा तिखट कांदे सुद्धा ते खातात. पण ते रागीट होतात म्हणते कोंबड्या त्यांनी, मग ते काय काहीच होत नाही ताई. रागीट पण होत नाहीत, काहीच नाही. हे फक्त आपलं मन असते अच्छा. पहिल्या लोकांचं. हा हा हा. कावा रागीट म्हणजे कांदे खाल्ल्यानं रागीट होतात. हं. कांदा असा हे असतो थंडा, हं. त्याच्यामुळं कोंबडी लवकर अंडी देते. अच्छा, असं आहे. कांदे खाऊन हं. लवकर ती अंडे देते. अच्छा. त्याच्यामुळे कांदे आम्ही टाकतो तिला, गोबी, हं. टोमॅटो हं, हं. असं खाद्य त्यांना टाकतो. 2 घंटे मी त्यांची देतेस तू सेवा. त्यांना. अच्छा. संध्याकाळची वेळ द्यायचं काम नाही? हा, संध्याकाळची वेळ द्यायचं काम नाही. खुराडात ते आपणे आप म्हणजे स्वतःच येतात स्वतःच की येऊन- तुम्हाला असं पकडून पकडून नाही टाकावं पकडून लागते? पकडून स्वतःच ते खोराडा काढला का सर्व 10ला 10 ते जाऊन बसतात ते. अच्छा. म्हणजे इतक्या तुमच्या जवळीक झालेली आहे त्या हो. कोंबड्यांशी हो. की असं या म्हणायची पण आवश्यकता नाही तुम्हाला. नाही, ते बोलवला काच येतात ते जवळ. अच्छा. अरे वा, खूप म्हणजे अशा पाळीव झालेल्या पाळीव आहेत. झालेले आहे ना. असं मला असं वाटायला का बा आपण जास्ती घ्यावं अजून, अच्छा. आणखी आपला व्यवसाय पुन्हा जास्ती वाढवा. अच्छा. कोंबड्यांचं कसं, कोंबड्यांवर अनेक आता आपण बघतो की फ्लू सारखे रोग येतात हो. किंवा आणखी मर येते त्याच्यावर. मग अशा वेळी तुमच्या कोंबड्यांवर नाही आली का? येतात त्यांना नाही का ते म्हणजे औषधी द्यावं लागते ताई त्याला. बरं. मग ते कसं केलं तुम्ही? ते औषधी आम्ही बोलावतो हं. ढानकीहून, हं. आम्ही ते औषधी बोलावतो. हं. नंतर ते स्वतः मी देते त्याला. अच्छा. तुम्ही देता? हो. तुम्हाला कसं देता येईल बरं ते? पकडायचं. अच्छा. कोंबडीचे ते डोळ्यात देतात म्हणते. हो, डोळ्यात पण टाक. ड्रॉप भेटते ना तो. अच्छा. ड्रॉप पकडायचं कोंबडीला, हं. ड्रॉप घ्यायचा आणि त्याच्या डोळ्यातनी टाकायचा. अच्छा. मग ते टाकू देते का? पकडून टाकू देते. अच्छा. पकडून टाकू देते. तुम्हाला या व्यवसायामध्ये किंवा या कामामध्ये आणखी कोण मदत करतं? माझे मालक अच्छा. काय नाव त्यांचं? गजानन तुकाराम पांढरे. अच्छा. ते तुम्हाला मदत करतात, हो. त्यांचं प्रोत्साहन आहे तुम्हाला. हो. अच्छा. किती शिकल्यात ताई तुम्ही? मी 8वी शिकली ताई. पुढे नाही शिकल्यात नाही का हो? ताई, माझं लग्न लवकरच झालं. बरं, म्हणून त्याच्यामुळे मग मी पुढे नाही शिकू- शिकलात. हो. अच्छा. पुढे काय करायचं म्हटलं तुम्ही याच व्यवसायामध्ये? या व्यवसायामध्ये मला बचत गटातून महिला खूप पुढे न्यायचं ताई. अच्छा. म्हणजे तुमचा गट आहे? हो, आमचा काय गट. गट आहे? गटाचं नाव तुमच्या? आमचा जय संतोषीमा. जय संतोष. जय ते संतोष. ढानकीचंच आहे? हो, ढानकी. किती महिला आहात तुम्ही? आम्ही 10 महिला आहोत. 10. किती आहे तुमची सेविंग, बचत किती आहे? म्हणजे एक एक महिला किती देते म्हणायची? एक महिला 100 रुपये देते बचती. हं. तर आमची सेविंग असेल 3 ते 4 लाख रुपये आमच्या अकाउंटला आहे. आहे. मग या बचत गटातून पण अनेकदा आपल्याला काय होतं की कर्ज, लोन मिळतं, मग त्यातूनही आपण व्यवसाय सुरू करू शकतो. तुम्ही नाही केला का हा प्रयत्न? ते काही अशा महिला राहतात मॅडम हं. का त्याला कोणाला मालकांना पटत नाही त्यांच्या. बरं. मग हां. स्वतःच मी करते, मग तुम्हाला सांगते. हं, हं. अच्छा. म्हणजे तुम्ही स्वतः करून बघत आहात आता, आणि मग तुमचं जर का सगळं व्यवस्थित आणि सक्सेस झालं तर मग तुम्ही त्यांना सांगणार. हो. अच्छा. तुम्ही कोण आहात या गटामध्ये? गटामध्ये मी
हेच आहे. सदस्य आहात, सदस्य- अध्यक्ष आहात, सदस्य आहे. सदस्य आहेत. अच्छा, 10 महिला आहेत तुमच्या 10 महिला गटामध्ये. आहे माझ्या. त्या काय करतात की त्या फक्त सेव्हिंग म्हणजे बचत करतात? बचत ती करतात. ती पण महिला आमच्या आहेत त्यांना पण मला घेऊन चालायचं आहे 10 महिलांना. अच्छा, तुम्हीच घेऊन चालणार त्यांना. हो, पण तुम्ही तर सदस्य आहात. सदस्य असली तरी मी माझं म्हणणं असं आहे की मी पण त्यांना गरीब आहेत त्यांना अच्छा 10 महिला त्यांना माझ्यासोबत घेऊन जाणार. मी पहिले मी हे व्यवसाय करणार, ह्याच्यानंतर त्यांना पण सांगणार की बा तुम्ही पण करा हा व्यवसाय. अच्छा, तुम्हाला छान वाटते का इतर व्यवसायापेक्षा किंवा इतर दुसरं काही काम करण्यापेक्षा? शेती करून मी ते करू शकतो मॅडम, तर हे चांगलं आहे. याला बिना खर्चिक आहे. हे कोणी करू शकत नाही. असा खर्च लावून महिला, गरीब महिला करू शकत नाही नाही. करू शकत. तर बरोबर. हे कमी याच्यामध्ये कमी पैशात कमी म्हणजे जास्ती उत्पन्न काढू शकतात. हे बरोबर, अंडे, ते जे लोक मांस खातात त्यांना. बरोबर. चिकनची किती मागणी आहे, आणि महत्वाचं म्हणजे गावरानी कोंबडीचं चिकनची खूपच मागणी आहे. खूप खूप मागणी आहे ती. अच्छा, एक कोंबडी म्हणजे साधारणपणे किती 600 रुपये किलो मागणी. अच्छा, 600 रुपयाला एक कोंबडी जाते म्हणायची तुमची, म्हणजे ती किलोनुसार असेल. किलोनुसार असते. अच्छा, तुम्ही घरीच मोजून देता की मग ते आहे का? घरीच मोजून देतो मी. अच्छा, कोंबडे किती आहेत? कोंबड्या असं काही आहे का? कोंबडे 3 कोंबडे आहे हम्म, हम्म. आणि बाकीच्या कोंबड्या आहे. ते त्यातल्याच आहे की दुसऱ्या? त्यातल्याच आहेत. त्यातल्याच आहे. काय वाटतं तुम्हाला की हा व्यवसाय करताना कसं वाटतं? छान वाटते मॅडम हा व्यवसाय करताना. कमी पैशात छान म्हणजे 4 महिला घेऊन चालणारा हा व्यवसाय आहे मॅडम. अच्छा, तुमची स्वतःची प्रगती काय म्हणते यामध्ये, की इतर बायका ज्या घरीच राहतात, घरीच काहीच करत नाही आणि तुम्ही काहीतरी करत आहात, तर तुम्हाला काय वाटतं? मला छान वाटते मॅडम. मला असं वाटते का मी पुढे जावं, 4 महिलांना घेऊन पुढे जावं. अच्छा. हा, माझी हीच इच्छा आहे मॅडम हम्म, हम्म. की बा मी व्यवसाय हा करावा आणि माझ्या 9 महिला जे आहेत त्यांना पण मी सोबत घेऊन हा व्यवसाय पुढे न्यायचा आहे. पुढे न्यायचा. तर सुलोचना ताई, आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी मनमोकळेपणे बातचीत केली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार ताई. शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण कुक्कुटपालन याविषयी सुलोचना गजानन पांढरे, मुक्काम बिटरगाव बुद्रुक, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए। फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार। मंडळी, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संवादाचा विषय आहे पक्षी ही सुस्वरे आळविती. लेखन आहे सुमेध मुंगले यांचं. सहभागी कलावंत आहेत विनोद हनवते, प्रज्ञा निळकरी, मृणालिनी दहीकर आणि सुमेध मुंगले. चला तर मंडळी, ऐकूयात हा संवाद पक्षी ही सुस्वरे आळविती. पक्षी ही सुस्वरे आळविती या संवादाचं लेखन केलं आहे सुमेध महादेवराव मुंगले. श्रोते हो, दुपारी शाळेची घंटा वाजली. मधल्या सुट्टीमध्ये मुलं वर्गाबाहेर पडतात. एक चिमणी शाळेच्या पटांगणात मरून पडते आणि तिथून हा संवाद सुरू होतो. अरे ये मयूर, इकडे ये बघ, इथे काय आहे, ये लवकर इकडे. काय काय झालं राघव? अगं कोकिळा, इकडे ये, इथे बघ. अरे मयूर, इथे बघ, एक चिमणी मरून पडलेली आहे बिचारी. अरे अरे रे, कोणी मारलं असेल ह्या बिचाऱ्या चिमणीला? कोणी मारले असेल माहिती नाही, पण आता तिची पिल्लं आणि त्या पिलांना कोण चारा देईल बरं? हो ना. अरे मयूर, कोकिळा पक्षी सुद्धा जीवच आहे. आपण या आपल्या सजीव सृष्टीचे आणि ते शेतकऱ्यांचे मित्र सुद्धा असतात, असे मी पुस्तकात वाचले आहे.
आता ते कसे सांगू शकशील का? हे बघा, साप, बेडूक, फुलपाखरे, मधमाशा, कोंबड्या, शेळ्या असे अनेक प्राणी पक्षी शेतकऱ्यांचे मित्र असतात. परंतु पक्षी शेतातील धान्य खाऊन फस्त करतात अशी एक गैरसमजूत आहे. काही पक्षी शेतातील धान्य खात नसून पिकांची काढणी झाल्यावर शेतातील पडलेले दाणे टिपतात. शेतामध्ये असलेले किडे ते खाऊन टाकतात. सरपटणारे प्राणी, उंदीर यासारखे उपद्रवी प्राणी खाऊन टाकतात. त्यामुळे ते शेतीचे संतुलन राखण्याचे काम करतात. हो का? अरे, मी तर असे वाचले आहे की पक्षी पिकांचे नुकसान करतात. म्हणून तर अमेरिकेमधील लोकांनी कॅरोल आणि पॅराकिट या पोपटांच्या सुंदर प्रजातीचा वंशजच संपवून टाकला. माओंच्या आदेशानंतर चीनी नागरिकांनी सुद्धा लाखो चिमण्यांची कत्तल केली होती. त्याचा परिणाम शेतीवर झाल्याने चीनला उपासमारीचा सामना करावा लागला. पीक उत्पादनच न झाल्याने लाखो लोक मृत्युमुखी पडले. शेवटी चीनी सरकारला रशियामधून चिमण्या आयात कराव्या लागल्यात. अरे बापरे, हो का? अरे, सकाळच्या वेळी घरातील परसबागेमध्ये पक्ष्यांच्या मंजूळ गुंजनाने येणारी जाग सकाळ कशी प्रसन्न करून सोडते. माझ्या घरी बाबांनी लावलेली खूप झाडे आहेत. रोज सकाळी पक्षी तिथे येतात आणि किलबिलाट करत असतात. त्या किलबिलाटानेच मला जाग येते. इतकेच काय, तर सकाळ आणि संध्याकाळी पक्ष्यांचे थवे बघायला सुद्धा मिळतात आणि ते बघून मन कसं प्रसन्न होते. काय 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 रे, काय आहे तिकडे? कशासाठी गोळा झालात तुम्ही? मयूर, राघव, कोकिळा, काय करत आहात तुम्ही तिकडे? मॅडम, इथे एक चिमणी मरून पडली आहे. अरे रे, तो पक्षी खाली पडला. मेला का ग? हो मॅडम, मरूनच पडला तो. फार वाईट झालं. अरे, बघा, आपण पाणी आणि दाणा या पक्ष्यांसाठी ठेवला ना, तर या पक्ष्यांचा जीव वाचू शकतो, नाही का? हो ना, नक्कीच मॅडम. नक्कीच. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, काय मॅडम? पक्ष्यांमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, बीज प्रसार होतो, निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी सकाळी पक्ष्यांच्या सुमधुर आवाजाने माणूस ताजातवाना होतो. होय मॅडम. पण आज विषारी रसायनाचा अतिवापर फळे, धान्य यावर होतो आहे, हो की नाही? त्यामुळे बरेच पक्षी ते खाऊन मृत्युमुखी पडतात. आपले स्वच्छता दूत असलेली गिधाडे जनावरांवर रसायनाचा अतिवापर केल्याने ते दगावतात. पशुपालक मृत पावलेले जनावर तसेच उघड्यावर फेकून देतो. अशा जनावरांचे मांस खाल्ल्याने गिधाडे मृत्युमुखी पडल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. तसंच आणखी एक, मोबाईलच्या टॉवरमधून आणि मोबाईलमधून निघणारी किरणं, त्यापासून सुद्धा पक्षी मरतात बरं. त्यामुळे चिमणी, कावळे आणि इतर पक्ष्यांची संख्या कमी होत असल्याचं आपल्याला आढळून आलेलं आहे. माहिती आहे का तुम्हाला हे? नाही मॅडम. आणखी एक गोष्ट अशी आहे, एक पक्षी लाखो मैलाचा प्रवास करून स्थलांतरणसुद्धा करतात. ते ठरल्या वेळी एका मुलखातून दुसऱ्या मुलखात स्थलांतर करायचे आणि नंतर नियमितपणे परतायचे. हे पक्ष्यांच्या स्थलांतरणाचे खास वैशिष्ट्य आहे बरं का. आणि हो, उडण्याच्या वरदानामुळेच पक्षी इतर प्राण्यांपेक्षा जास्त लांबवर स्थलांतरण करतात. मी वाचलं आहे की पक्ष्यांच्या स्थलांतरणाची अनेक कारणे आहेत. त्यामध्ये अन्नाची उपलब्धता, हवामान सोसण्याची क्षमता, पक्ष्यांची थंडी सोसण्याची क्षमता चांगली असते. तरी युरोप, सायबेरियातील हिवाळा अति कडक असतो. ह्या हिवाळ्यातील थंडी सोसणे पक्ष्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे असतो. म्हणून या भागातील पक्षी उत्तर आफ्रिका, मध्यपूर्व इराण, भारतीय उपखंड, आग्नेय आशियात स्थलांतर करतात. त्यानंतर युरोप आणि सायबेरियामध्ये उन्हाळ्यात खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते आणि पक्षी पुन्हा या ठिकाणी स्थलांतरण करतात. आणि मुलांनो, लक्षावधी वर्षाची स्थलांतरणाची ही सवय, यामुळे बहुतांशी स्थलांतरित पक्ष्यांच्या जातीमध्येच जन्मतः स्थलांतराचं ज्ञान असतं. उदाहरणार्थ, पेरू आणि चिली देशातील काही पक्षी
जनुकीय सवयीमुळे अन्न उपलब्ध नसलेल्या भागातही स्थलांतर करतात. तर काही पक्षी शिकाऱ्यांपासून सुरक्षितता मिळावी म्हणून स्थलांतर करतात. तर काही पक्षी पिल्ल्यांच्या प्रशिक्षणासाठी देखील स्थलांतर करतात. बघा बरं, कोकिळा नावाचा पक्षी उत्तर प्रदेशातून मार्चच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात येतो आणि ऑगस्टमध्ये दक्षिण भारताकडे स्थलांतर करतो. आणि मॅडम, बहुतांशी पक्षी हे दिनचर असतात, तर फारच थोडे पक्षी हे निशाचर असतात. घुबडामधील बहुतांश जातीचे पक्षी हे निशाचर असतात. तसेच रात्रबगळा, टिटवी, वटवागुळ हे काही पक्षी निशाचर आहेत. हो ना. आणि मुलांनो, पक्ष्यांबद्दल सांगायचं झाल्यास आणखी एक. वेगवेगळे खाद्य मिळवण्यासाठी उडतानाच्या हालचालींना अनुरूप अशी पक्ष्यांच्या पंखाची रचना असते. तुम्ही बघितलं का कधी? बघा एकदा. जसं एकाच ठिकाणी पंख न हलवता तरंगणे, जलद झेप घेणे, पंखांची थोडी उघडझाप करून हवेत तरंगणे, तसंच हवेत तरंगताना मध्येच पंखांची जलद फडफड करणे, भरारी मारताना मध्येच पंख मिटवणं, कमी उंचीवर असताना पंखांची अतिजलद फडफड आणि सरळ उड्डाण. त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या शारीरिक रचनेमध्ये पक्ष्यांच्या चोचीचा उपयोगसुद्धा त्यांच्या सोयीनुसार केला जातो. तुम्ही कधीतरी या गोष्टीकडे नक्की लक्ष द्या. अरे वा, किती छान. पण मॅडम, तो कसा मॅडम? सांगते. तुम्ही बघितलं का, मासे पकडण्यासाठी दात्र्या असलेली चोच, दलदल किंवा चिखलातून अन्न काढून घेण्यासाठी, पाणी किंवा चिखलातून अन्न शोधण्यासाठी, तसेच सुतार पक्षी हा लाकडामध्ये असलेली कीड, लाकडाला किंवा झाडावर असणारा खोडकिडा, तो आपल्या चोचीने तासून अन्न म्हणून खाऊन टाकतो. आपली उपजीविका तो त्यावरच करतो. इतकेच काय, तर फुलातील मध खाण्यासाठी, बिया किंवा कठीण कवचाची फळं तोडून खाण्यासाठी, फोडून खाण्यासाठी पक्षी चोचीचा उपयोग करतात. मॅडम, त्यासोबतच पक्ष्यांच्या पंखांची रचना सुद्धा महत्त्वाची असते, नाही का? ती कशी? ती म्हणजे वेगवेगळे खाद्य मिळवण्यासाठीच्या उडतानाच्या हालचालीच्या अनुरूप अशी पक्ष्यांच्या पंखांची रचना असते. म्हणजे काय? जसे की एकाच ठिकाणी पंख न हलविता तरंगणे, जलद झेप घेणे. उदाहरणार्थ बहिरा ससाना, गरुडे यासारखे पक्षी कमी उंचीवर असताना पंखांची अतिजलद फडफड करणे, अशी पक्ष्यांच्या पंखांची रचना केलेली असते. आणि मयूर, पक्ष्यांना विविध रंगाची पिसे देखील असतात, जसे की मोराची आकर्षक पिसे. ही सर्वांनाच मोहित करतात. आपण नाही का मोराचे पीस आपल्या पुस्तकामध्ये ठेवतो? ते पीस बघितल्यावर आपल्याला किती आनंद वाटतो. त्याचप्रमाणे हिरवे असलेली पोपटाची पिसे आणि इतरही बऱ्याच पक्ष्यांची पिसे आपल्याला आकर्षित करीत असतात. आपले आदिवासी बांधव या पिसापासून आकर्षक अशी टोपी बनवितात आणि आपल्या सण उत्सवामध्ये ते घालतात आणि नृत्य करतात. पक्ष्यामध्ये असणारी विविध रंगाची पिसे हे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसऱ्या जातीच्या पक्ष्याहून वेगळे करतात. नर मादी पक्ष्याचे रंग देखील वेगळे असतात. सामान्यतः पक्ष्यामध्ये नर अधिक सुंदर असतो. मला तर मोराचे पंख खूप आवडतात. नक्कीच. आणखी एक, कुठल्याही पक्ष्याला 3 प्रकारचे पिसे असतात. एक बाह्य पिसे. या पिसांचे रंग एका जातीच्या पक्ष्याला दुसऱ्या जातीपासून वेगळे करतात. यात साधारणपणे शेपटीची पिसे, उडानाची पिसे आणि इतर बाह्य पिसे याचा समावेश होतो. 2 अंतर्बाह्य पिसे. ही पिसे लवचिक असतात आणि बाह्य पिसाखाली दडलेली असतात. 3 अंतर्गत पिसे. ही पिसे सर्वात आतमध्ये असतात आणि केसाच्या लवीप्रमाणे दिसतात. बरोबर राघव. आणि मुलांनो, पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या तसेच किडे कीटक खाण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता दिसून येते बरं. म्हणजे ती कशी असते मॅडम? सांगते ना. फुलातील मकरंद, फळे, लहान रोपं, छोटे प्राणी, साप आणि विविध किडे कीटक पक्षी खातात.
अच्छा. काही शिकारी पक्षी वगळता किडे हे बहुतांशी पक्ष्यांचं आवडतं अन्न आहे. किंबहुना किड्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीच पक्ष्यांचा जन्म झाला असेल असं वाटतं मला. तुम्हाला काय वाटतं? पक्ष्यांना दात नसल्याने ते चोचीने खाद्यपदार्थ प्रथम जितके लहान आकारात तोडता येईल तितके तोडतात आणि लगेच गिळतात. मॅडम, मी तर असे ऐकले आहे की पक्षी स्थलांतर सुद्धा करतात. मयूर, कधी कधी पक्षी तर खूप लाखो मैलाचा प्रवास करून स्थलांतर करतात. तर काही पक्षी सर्बिया, युरोप यासारख्या ठिकाणावरून स्थलांतर करतात. हो, खरंच आहे. ठरल्या वेळी एका मुलखातून दुसऱ्या मुलखात स्थलांतर करायचं आणि नंतर नियमितपणे परतायचं. हे पक्ष्यांच्या स्थलांतराचं खास वैशिष्ट्य आहे. आणि मॅडम, निरीक्षण किंवा पक्षी बघायचे असेल तर सकाळी किंवा सायंकाळी पक्षी जास्त क्रियाशील असतात. त्यामुळे पक्ष्यांचा मंजूळ आवाज तसेच विविध प्रकारचे पक्षी आपल्याला बघतासुद्धा येतात. मग काय तर. अगदी बरोबर. तसेच काही ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी आणि पक्षी संवर्धनासाठी शासनाने राखीव पक्षी अभयारण्याची सुद्धा सोय केलेली आहे. हो. जसे की माळढोक पक्षी अभयारण्य, नांदुरा मधमेश्वर पक्षी अभयारण्य हे प्रसिद्ध आहे. तसेच राजस्थानमधील भरतपूर राष्ट्रीय पक्षी अभयारण्य हे पण प्रसिद्ध आहे. याचप्रमाणे पक्षीप्रेमी या पक्ष्यांच्या राखीव ठिकाणी पक्षी निरीक्षण करीत असतात. पक्ष्यांच्या निरीक्षण करायचे असल्यास काही पक्षी सायंकाळी आणि रात्रीसुद्धा कार्यशील असतात. त्यांना निशाचर म्हणतात. उदाहरणार्थ घुबड, रानपिंगळा, वटवाघळे हे पक्षी बघायचे असतील, त्यांचे आवाज ऐकायचे असतील तर मात्र सायंकाळी किंवा रात्री बाहेर पडायला हवे. होय मयूर. हिवाळ्यात आपल्या देशात अनेक प्रजातीचे पक्षी स्थलांतर करून येतात. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात अनेक स्थानिक पक्षी पिलांना जन्म देतात. त्यामुळे तिन्ही ऋतूमध्ये पक्षी निरीक्षण करायला चांगले असते. त्याचप्रमाणे पक्ष्यांच्या स्थलांतरामागील सर्वात मोठी आणि मूळ प्रेरणा म्हणजे अन्नाची उपलब्धता आहे. तीव्र हिवाळा किंवा बर्फवृष्टीमुळे जिथे अन्नाचा तुटवडा निर्माण होतो तिथून पक्षी मुबलक अन्न असलेल्या उबदार प्रदेशात जातात. तसेच स्थलांतर करणारे पक्षी दरवर्षी एकाच ठराविक मार्गाचा वापर करतात. हजारो मैलांचा किंवा किलोमीटरचा प्रवास करूनही ते अत्यंत अचूकपणे आपल्या मूळ ठिकाणी पोहोचतात. बऱ्याचदा एकाच जातीचे पक्षी एकत्र जमतात आणि थव्याने आपल्या प्रवासाला सुरुवात करतात. आपण थवा बघतो की नाही पक्ष्यांचा, अगदी तसंच. बघा बरं मुलांनो, आज या मरून पडलेल्या चिमणीमुळे कितीतरी माहिती आपल्याला पक्ष्यांबद्दल मिळाली. हो ना. हो मॅडम. अगदी बरोबर. आम्ही सर्व मुले आपल्या शाळेमधल्या वाचनालयात विविध पक्ष्यांबद्दल विविध विषयांची पुस्तके वाचत असतो. आपल्या शाळेमधील बदके सर आम्हाला नवीन नवीन पुस्तके वाचण्यासाठी देत असतात. त्यामुळे विविध पक्ष्यांची ओळख होते आणि आम्हाला प्रेरणासुद्धा मिळते. त्यांच्या सवयी, ऋतुमानानुसार आपल्याकडे स्थलांतरण करणारे पक्षी ह्या सारख्या विविध पक्ष्याबद्दल असणारी माहिती आम्हाला मिळत असते. होय मयूर, अगदी खरं आहे. परंतु मुलांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. ती कोणती मॅडम? पक्ष्यांना विनाकारण दगड मारणं, पक्ष्यांच्या पिल्लांची छेड काढणं, पक्ष्यांची अंडी पळवणं असं आपण केलं नाही पाहिजे. हो की नाही? तुम्ही सांगता ते अगदी बरोबर आहे मॅडम. मॅडम, आम्ही मुलं जेव्हा पतंग उडवितो तेव्हा बरेच पक्षी पतंगाच्या मांजाला अडकून जखमी होतात. हो ना.
तर काही बिचारे रक्तबंबाळ सुद्धा होतात. मग काय? काही पक्षी तर मृत्युमुखी सुद्धा पडतात. अगदी बरोबर. परंतु मी पतंग उडविताना मांजाचा वापर करीत नाही बरं का. त्यामुळे पक्षी जखमी होण्याचा प्रश्नच नाही. शाबास, खूप शहाणा आहे मयूर. मुलांनो, आजतागायत देशात तद्वतच जगामध्ये पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आलंय. तुम्ही पण ऐकलं असेलच. त्यामुळे पक्षी संवर्धन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मॅडम, आपण पक्षी आणि पक्ष्यांची पिले यांची घरटी नष्ट होणार नाही याची काळजी घेऊया. ती तर अगदीच महत्त्वाची आहे. आणि मॅडम, मी उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांनी माझ्या घरी असणाऱ्या झाडांवर पक्ष्यांसाठी आणि पाणी पिण्यासाठी सुद्धा भांडे भरून ठेवते. बिचारे ते पाणी पिऊन तृप्त होतात. माझी आई दररोज पक्ष्यांना अंगणात तांदूळ, गहू सुद्धा खाद्य म्हणून देते. अरे वा. चिमण्या, कावळे आणि इतर पक्षी ते धान्य टिपून घेतात आणि निघून जातात. मी आणि माझी आई पक्ष्यांना दररोज खाद्य घालत असते आणि आम्हाला त्यामुळे खूप समाधान सुद्धा मिळतं. वा कोकिळा, शाबास शाबास. जेव्हा ते आमच्या अंगणामध्ये दाणे टिपायला येतात. आणि हो मॅडम, पक्षी संवर्धनासाठी शासकीय स्तरावर सुद्धा प्रयत्न केले जातात. इथून काही वर्षापूर्वी पुणेमध्ये घुबड संमेलन आयोजित केले होते. पक्षी संशोधक डॉक्टर सलीम अली, प्रसिद्ध लेखक अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यासारख्या अनेक पक्षी अभ्यासकांनी पक्षी संवर्धनासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येतात. होय मुलांनो. बरं झालं, आता शाळेत चला. चला आता परत वर्गात जायचं आहे आपल्याला. होय 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 होय, चला चला. श्रोते हो, हा सर्व पक्ष्यांबद्दलचा संवाद एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसून ऐकत असतो आणि मनाशीच म्हणतो, चला कुणीतरी आमच्याबद्दल आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करत आहेत. मानवाने भविष्यात आपल्याला अभय द्यावे हीच माफक अपेक्षा आणि फांदीवरून उडून जातो. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.